आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये आज आपण गुडघेदुखी, मणक्याच्या विकारातून मुक्तीसाठी आयुर्वेदिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुषमा पाटील आणि डॉक्टर विक्रांत पाटील. तुमच्या दोघांचे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर डॉक्टर विक्रांत पाटील आणि सुषमा पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांची ओळख आपल्याला तशी करून देण्याची गरज नाहीये, तुम्ही सगळेजण त्यांना ओळखत असाल. थोडक्यात मी ओळख करून देईन, पण त्याच्या आधी द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक नेमकं कशा पद्धतीनं काम करतं ते जाणून घेऊयात या एव्हीच्या माध्यमातून. थायरॉइडची गोळी घेताय तरीही वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात. अंगावर किंवा चेहऱ्यावर सूज येते, विनाकारण थकवा येतो, काम करण्याची इच्छा होत नाही आणि पचनाच्या तक्रारी सुद्धा आहेत. मूड स्विंग्स, नैराश्य, विनाकारण ताण येतो, चिडचिड होते, रडायला येतं, विस्मरण होत आहे. महिलांमधील अनियमित पाळीची समस्या आहे. चला तर मग ही परिस्थिती बदलून टाकूया. TATC मधील TRDP म्हणजेच थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डेटॉक्सिफिकेशन प्रोग्रामच्या मदतीने हजारो रुग्णांचा विश्वास जिंकलेल्या जवळच्या द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक शाखेला भेट द्या आणि खात्रीशीर उपचाराने मिळवा निरोगी आयुष्य आणि गमावलेला विश्वास. TATC मध्ये उपलब्ध सुविधा, तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आणि त्यांचं मार्गदर्शन, कॉपीराइटेड उपचार पद्धती, आंतरराष्ट्रीय शोध निबंध मान्यता प्राप्त, पेटंट प्रकाशित औषधे, संशोधनाने तयार केलेली औषधे, घ्यायला आणि बाळगायला सोपी अशा स्वरूपामध्ये उपलब्ध, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, आधुनिक आणि परिपूर्ण अशा उपचार पद्धती. पुणे, नाशिक, मुंबई, कराड, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 8 शाखा. खात्रीशीर उपचारासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच भेट द्या TATC ला, द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकला. कॉन्टॅक्ट नंबर 9764001410 आणि 9764004480. खात्रीशीर उपचारासाठी द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. TATC विषयी आपण जाणून घेतलेला आहे. आता थोडक्यात डॉक्टर सुषमा पाटील आणि डॉक्टर विक्रांत पाटील यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात. नेदरलँड, मलेशिया, नेपाळ, जर्मनी अशा आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तसंच भारतातील कित्येक कॉन्फरन्समध्ये TATCचे शोध निबंध हे प्रसिद्ध झाले आहेत आणि थायरॉइड सारख्या असाध्य आजारांसाठी TATCच्या एकमेव आयुर्वेदिक औषधांवर पेटंट मिळवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. असं हे TATCचे संचालक आणि संचालिका डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर सुषमा पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा घ्यायचं आहे. सगळ्यात आधी माझा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर विक्रांत पाटील यांना. खरं तर डॉक्टर, मी बऱ्याच वर्षांपासून तुमच्याविषयी ऐकत आलेले आहे आणि मला वाटतं की आपले प्रेक्षक सुद्धा ऐकतायत. तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात थायरॉइडमध्ये, मग अशामध्ये गुडघेदुखी असेल किंवा मणक्याचे आजार याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित का केलं? फरा, आपण जर बघितलं तर आपल्या क्लिनिकचा जो लोगो आहे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक, याच्यामध्ये तो शब्द थायरॉइड असं फक्त नाहीये, तो T.H.Y. असं आहे. सो ॲक्च्युली इट्स एक ॲक्रोनेम. थायरॉइड, हायपरटेन्शन, योगा, R फॉर रोमॅटिक डिसऑर्डर्स, O फॉर ओबेसिटी, I फॉर इन्फर्टिलिटी अँड D फॉर डायबिटीज. म्हणजे थायरॉइड क्लिनिक हे ज्या वेळेला थायरॉइड क्लिनिक ह्या नावानं काम करतं त्यावेळेला ते थायरॉइड, वंध्यत्व, लठ्ठपणा, त्यानंतर डायबिटीस, रक्तदाब, सांधेदुखीचे आजार ह्या सगळ्यांवरती एकाच वेळेला काम करत असतं. याचं कारण असं की ज्या माणसाला एखाद्या वेळेला थायरॉइड होतो त्यावेळेला त्याचा थायरॉइड झाल्यानंतर त्याच्या ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये परिणाम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात. आता गंमत अशी आहे की आपल्या देशामध्ये डायबिटीस वगैरे सारख्या आजारांविषयी बऱ्यापैकी जागरूकता आता पाहायला मिळते, पण थायरॉइड विषयी तितकी जागरूकता पाहायला मिळत नाही. दुसरा सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे ती म्हणजे की थायरॉइड लोकांचं दुखत नाही. हो, बरोबर आहे. थायरॉइड फक्त त्याचे इफेक्ट जाणवतात. थायरॉइड पोखरतो. हो. आणि त्यामुळे एखाद्या माणसाला ज्यावेळेला थायरॉइड होतो त्यावेळेला ओव्हर द टाईम ह्या माणसांच्या शरीरामध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस 3 पट वाढलेले असतात. यांच्यामध्ये रोमॅटिक डिसऑर्डर सुरू होतात, म्हणजे सांधेदुखीचे त्रास सुरू होतात, हाडं पूर्ण ठिसूळ व्हायला लागतात आणि हृदयाचे आजार आणि बाकी सगळ्या कंप्लेंट्स उभ्या राहतात. आणि मग ज्यावेळेला सांधे दुखायला लागतात त्यावेळेला लोकांना आठवतं की अरेच्छा, आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, आता आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला त्यातली वेळ निघून गेलेली असते. पण सुदैवानं TATC मध्ये जे काही उपचार उपलब्ध आहेत त्या उपचारांचा जर व्यवस्थित वापर करून घेतला
तर हे सांधेदुखी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतात. पण गंमत अशी आहे की रुग्ण त्या वेळेत आपल्याकडे आला पाहिजे आणि तेवढ्या मनापासून त्याने ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर सांधेदुखीवरती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपचार देता येतात आणि ते बरे करता येतात. मूळ मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण थायरॉइडवरती काम करतो आणि थायरॉइडवरती काम करत नाही, अशा दोन परिस्थिती जर आपण बघितल्यात, तर थायरॉइडवरती काम न करता जर तुम्ही गुडघेदुखी किंवा सांधेदुखींवरती किंवा पाठदुखीवरती काम करायला गेलात, तर थायरॉइड असणाऱ्या माणसाला अशा परिस्थितीमध्ये फायदा मिळत नाही, उपयोग होत नाही. आणि त्यामुळेच थायरॉइडवरती काम करता करताच या गोष्टींवरती काम करणं हे किती गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आलं आणि ह्या म्हणून आम्ही ह्या दोन्ही गोष्टींवरती एकत्रित काम करतो. अच्छा, म्हणजे असं म्हणता येईल की थायरॉइड याचे परिणाम तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर दिसून येतात, त्याच्यामध्ये मणका असेल किंवा गुडघेदुखी सुद्धा त्याचे हे परिणाम आहे असं म्हणता येईल आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर सुद्धा काम करताय, जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्येही आराम मिळेल आणि एक चांगले उपचार त्याच्यामध्ये मिळतील. आता डॉक्टर सुषमा, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गुडघा असेल किंवा मणक्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम येतो आणि दुसरं याच्यामध्ये वेदना सुद्धा होत असतात, तर त्याच्या मागची नेमकी कारणं काय असतात किंवा प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय असतो? साधारणतः आपण त्याचं बॅकग्राऊंड थोडक्यात बघितले तर हे सगळं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मुळे होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून काय आहे की तुमच्यामध्ये विटॅमिन डेफिशियन्सी आहे, विटॅमिन डी कमी पडतं, डी कमी असेल तर कॅल्शियम कमी पडतं, हाडांची झीज जास्त होते आणि पर्यायानं फक्त हाडांचीच नाही तर दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते, ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो ना की मानेतल्या मणक्याचा गॅप वाढलाय, तर तो गॅप वाढत नाही. ऍक्च्युली ती दोन मणक्यांमधली गादी जी असते ना त्याच्यावरती ती झिजते आणि त्या दोनकींच्या मधलं जे प्रेशर आहे ते कमी होतं. म्हणजे आपण असं म्हणूयात की गाड्यांना जे शॉक ऑब्झर्व असतं की कुठल्याही खड्ड्यातून जर गाडी गेली तर ते प्रोटेक्शन जे शॉक ऑब्झर्व देतं तेच आपल्या मणक्यांच्या मधली गादी किंवा गुडघ्याच्या मध्ये जी वंगण असतं ते आपल्याला ते प्रोटेक्शन देत असतं. ज्या वेळेला ही गादी झिजायला लागते, वंगण कमी व्हायला लागतं, त्यावेळेला ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला दुखणं किंवा वेदना जाणवायला लागतात. म्हणजे एखादा जीर्ण झालेला कपडा आहे तो विरल्यानंतर म्हणजे तुम्ही कितीही वेळा त्याला रफू केलं तरी तो टिकत नाही, त्या पद्धतीनं हे ज्यावेळेला डिजनरेशन किंवा जी झीज होत असते हाडांची, त्यामधल्या खुर्च्यांची, गादीची, ती झीज जी आहे ती आपल्याला भरून काढण्यासाठी आपल्याला सर्टन उपाय सुद्धा करावे लागतात. आणि दुर्दैवाने असं होतं की ह्या सगळ्या तक्रारी म्हणजे असं नाही होत की आज म्हणजे एका दिवसात झीज झाली आणि लगेच दुखणं सुरू झालं, असं होत नाही. खूपदा या पाठीमागे अनेक वेगवेगळी कारणं असतात, जसं की खूप साऱ्या पेशंटमध्ये हायपर ऍसिडिटीच्या तक्रारी असतात, कुणाचे पोट साफ व्यवस्थित होत नसतं आणि याच्यासाठी तात्पुरते इलाज केले जातात, म्हणजे वारंवार पेन किलर्स खाणं किंवा अशीही पेशंट्स खूप सारे येतात की जे वर्षानुवर्ष B12चे टॅबलेट्स घेत आहेत, वर्षानुवर्ष कॅल्शियमच्या गोळ्या घेतात. बरं, कॅल्शियम नुसतं घेतलंय आणि तुमच्या हाडांची झीज भरून निघाली असं होत नाही आणि म्हणून काय होतं की दिवसेंदिवस ही झीज वाढत जाते आणि कालांतराने परिणाम असा होतो की तुम्हाला 40 ते 60चे आजार दिसायला लागतात. मग त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की वंगण कमी होणं, ऑस्टिओआर्थरायटिस, हाडांचं पोकळपणा वाढणं, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिटी म्हणतो, की असे लोक जर जाता येता कुठेही कशालाही धडकली तर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तेच माझा प्रश्न हाच होता की मणक्यांचे विकार आहेत. लक्षणं कोणती दिसून येतात साधारणतः हे जे आजार आहेत? साधारणतः आपण जर बघायला गेलं तर कमरेचं दुखणं, मानेचं दुखणं, कारण ह्या दोन ठिकाणी आपली मुवमेंट्स जास्त असते त्यामुळे मानेची दुखणी आपल्याला जास्त जाणवतात. तुम्ही मान अशी फिरवता किंवा वर खाली बघताना तुम्हाला चक्कर जाणवणं हे टिपिकल लक्षण असतं मानेच्या स्पॉन्डिलायटिसचं. कमरेचं ज्या वेळेला दुखणं तुम्हाला जाणवतं त्यावेळेला कमरेपासून पायापर्यंत एक मुंग्या येणं, हातापायांना मुंग्या येणं, मानपाठ दुखणं, कंबर दुखणं. तुम्ही आता बसलायत, एक अर्धा तास बसलाय, तुम्हाला उभं राहायचं आहे तर तुम्ही एक 2-3 सेकंद तरी किंवा एखादा अर्धा मिनिट तरी नीट उभं राहू शकत नाही किंवा खाली बसलाय आणि उठायचं आहे तर तुम्ही स्ट्रेट उभं राहू शकत नाही. मग थोडं चालल्यानंतर तुमची ती पोश्चर व्यवस्थित व्हायला लागते. गुडघ्यांची दुखणी किंवा हे जे टियर म्हणतो आपण, मिनिस्कस टियर, टेंडॉन टियर, खुर्चे ज्याला आपण म्हणतो, ते झिजले जातात, ते जीर्ण झालेले असतात, ते विरतात, फाटतात. त्यावेळेला ठराविक पोझिशनला म्हणजे जिने चढताना ते दुखणं खूप जास्त असतं, असहनीय असतं. म्हणजे इव्हन तुम्ही रात्री झोपलायत, एका कुशीवरती आहात, तुम्ही अगदी कूस बदलून हा पाय या पायावरती ठेवायचं म्हटलं तरी त्यावेळेच्या वेदना सुद्धा खूप असतात, प्रचंड असतात. खूप वेळ उभं राहिलं, विशेषतः महिलांच्या मध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. किचन ओटे आता सध्या उभं राहून आपण स्वयंपाक करतो, फार वेळ किचन ओट्याच्या शेजारी उभं राहिल्यानंतर ते कमरेपासून एक रग लागायला सुरुवात होते, कमरेतून खाली वाकणं
तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त प्रखरतेने जाणवायला लागतात आणि जर हे जाणवत असेल तर डेफिनेटली तुम्हाला काही तपासण्या पण करून घेणं गरजेचं आहे. जसं की खरं तर एक्सरे मध्ये आपल्याला फारशा गोष्टी कळत नाही, पण जर आपल्याला स्पेसिफिक किंवा आपण जर खुर्च्यांच्या बाबतीत विचार करत असो किंवा गादीच्या बाबतीत विचार करत असो तर MRI म्हणजे तो गुडघ्याचा असेल, जो जास्त दुखतो त्या गुडघ्याचा MRI, किंवा मग कमरेचं दुखणं असेल तर कमरेच्या मणक्याचा MRI, मानेच्या मणक्याचा MRI, अशा पद्धतीनं हे सगळ्या तक्रारी तुम्ही सॉर्ट करून घेऊ शकता. निश्चितच. म्हणजे मला असं वाटतं की ह्या तक्रारी लोकांना येत असतील, पण आता तुम्ही सांगताय तेव्हा त्यांना कळत असेल की ऍक्च्युअल मध्ये हा प्रॉब्लेम आहे किंवा हा एखादा आजार आहे. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे जे आजार आता तुम्ही सांगितलेले आहे किंवा लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये पूर्णतः आराम मिळू शकतो का, पूर्णपणे हे बरं होऊ शकतं का? मला वाटतं फार आपण त्याच्यासाठी रुग्णांच्या मुखातूनच जर हे मनोगत ऐकून घेतलं तर ते जास्त विश्वासार्ह राहील. निश्चितच ही एव्ही आपण बघूयात. नाव काय? शंकर. बर, वय किती आता? वय माझे 89. 89. काय त्रास होत होता? पहिले गुडघ्याचा त्रास चालला, ते ऑपरेशन झाल्यावर ते कमी झालं. बर. नंतर मग हे सांधा दुखायला चालू झालं. सांधे कुठले? कमरेचे? कमरेच्या खाली कमरेच्या मनका. बर बर. आणि किती त्रास होत होता? त्रास तसा अति व्हायचा. किती होत होता त्रास? होत होता, पण ते अंगावर काढायचे जास्त. बरं. खूप पेशन्स जास्त आहेत. बर. आणि मग कशाला फरक पडला? तुमच्याच आहेत फरक जास्त कशाने? पडला. कुठल्या तेलाचं नाव काय? सुषुम्न तेल. सुषुम्ना तेल. किती दिवस लावलं? अजून चालू आहे. 3-3.5 महिने झाले बरोबर. 3.5 महिने झाले. 3.5 महिन्याच्या आधी अवस्था काय होती? बेडवर चालतच सारखी नव्हते. नव्हती. चालतच नव्हतं. चालतच नव्हते. चालायला पण जमत. आणि 10 फुटापर्यंत म्हणजे ह्या रूम मधून ह्या रूम मध्ये जाऊ शकत नव्हते. बाजूच्या रूम मध्ये एका रूम मध्येच तेवढं तिथेच संडास बांधावं लागलं. जिना उतरतात चढतात. ग्राउंडवरती जातात, बसतात. दिवसातून 2 वेळा तेल दिलं. आणि फक्त तेल लावून? काही गोळी घेतली नाही, काही काही नाही नाही. काही नाही. पण तुम्ही तेल किती वेळा लावलं दिवसातून? दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा. 4 वेळ. 4 वेळा. दिवसातून रात्रीतून 2 वेळा. 3 ते 4 वेळा. म्हणजे एकंदरीत 24 तासामध्ये कमीत कमी 5-6 वेळा तेल लावलं. सुरुवातीला. आणि त्याचा परिणाम म्हणून आता चालणं वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आता कमी लावतात. आता 15 दिवस झाले मी खाली जिना उतरतो, वर चढतो. दिवसात एकटे 2 वेळा जातात. 3 वेळा खाली येतो. बरं. आणि आधीच्या पेन किलर खाल्ल्याचा परिणाम 3.5 काय? महिने मी 5 वाजता खाली उतरायला. पेन किलर खाल्ल्यामुळे किडनीवर परिणाम झाला. किडनीच्या डॉक्टरांना दाखवावं लागलं. बरं. म्हणजे एकंदरीत कमरेचं दुखणं असेल तर सुषुम्ना तेल चांगलं आहे. हो. ठीक, धन्यवाद. तर रिझल्ट नेमके काय आहेत, रुग्णांचे अनुभव काय आहेत ते आपण बघितलेलं आहे. डॉक्टर सुषमा आणि डॉक्टर विक्रांत पाटील आपण हे सगळं बघितलं आणि याच्यावर नेमके उपचार काय तुम्ही केलेले आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर काही फोन सुद्धा आपल्याला येतील, इथे नंबर आहेत. पण त्याच्या आधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेकनंतर डॉक्टर मंत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गुडघेदुखी, मणक्याच्या विकारातून मुक्तीसाठी आयुर्वेदिक उपचार या विषयावर चर्चा करतोय आणि मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सुषमा पाटील, डॉक्टर विक्रांत पाटील हे आपल्यासोबत आहेत. TATCचे ते चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतायत. खरं तर डॉक्टर सुषमा पाटील, आपण जाताना एक अनुभव बघितला होता, त्याच्यातूनच मला हा प्रश्न सुचला की एवढे चांगले रिझल्ट येत आहेत, त्याच्यासाठी तुम्ही उपचार नेमके कोणकोणते देत आहेत? आणि आता आपण पहिलं फरक हे बघूयात की त्यांनी ज्या तेलाचा उल्लेख केला ना, ते तेल मला इथं दाखवावं असं वाटतं. तर हे सुषुम्ना नावाचं जे तेल आहे ते खास मणक्यांच्या तक्रारींसाठी आहे. मग त्याच्यामध्ये स्पॉन्डिलायटिस आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, तुमचे सायटिका म्हणजे मणक्यातून जे प्रॉब्लेम्स येतात, मुंग्या येणं वगैरे, या सगळ्या तक्रारींमध्ये चालतं. अवॅस्क्युलर निक्रोसिस एव्हियनमध्ये ते चालतं. त्यानंतर जो बांबू स्पाईन आपण म्हणतो, एन्क्लोजिंग स्पॉन्डिलोसिस, याच्यामध्ये देखील या तेलाचा अतिशय चांगला असा वापर होतो. आणि त्याबरोबरीनं जे आपले सांधेदुखी, गुडघेदुखी आहे, मणक्याचं हाडांचं दुखणं आहे, सांधेदुखी आहे, मग तो आमवात आहे, संधिवात आहे, या सगळ्यांमध्ये या तेलाचा अतिशय चांगला असा उपयोग होतो. आणि हे तेल जर नियमितपणे लावलं, जसं आपलं आता पाहिलं की दिवसातून 5-6 वेळा जर तुम्ही नियमितपणे तेल लावलं, त्याला रगडायचं नाहीये, फक्त ते मुरवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर
तुम्ही रेग्युलर तेल लावत राहिला तर ते कुरचे जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्यांची झीज भरून निघायला मदत होते. मणक्यांचं जे गॅप कमी झालेलं असतो म्हणजे जे डिस्क जे आहे ज्याची झीज झालेली आहे ते भरून निघण्यास मदत होते. त्याचं टेन्शन कमी होतं आणि दुखण्यांमध्ये सुद्धा खूप जास्त परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबरीनं हे पण मला सांगायला खूप आनंद होतो की TATCनं एक आयुर्वेदातलं पुढचं पाऊल टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये मेडिसिन सुद्धा घेणं अतिशय सोप्या पद्धतीचं करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठे ऑफिस गोईंग असाल, अगदी ट्रॅव्हल करत असाल, कुठेही असाल तरी तुम्ही फक्त हे औषध कॅरी करायचं आहे आणि ते सकाळी आणि संध्याकाळी गरम पाणी किंवा साध्या पाण्यासोबत सुद्धा तुम्ही ते औषधं घेऊ शकतात. इझी टू कॅरी, इझी टू कन्झ्युम अशा पद्धतीचे आहे. ज्या औषधांचे डोस अगदीच कमी आहेत, जास्त आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे 1 ग्रॅम औषध द्यायचं आहे किंवा 2 ग्रॅम द्यायचं आहे तर त्यांच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे सॅशे फॉर्ममध्ये मेडिसिन्स केलेले आहेत. फक्त सॅशे ओपन करायचा, तोंडात टाकायचा, पावडर आणि पाणी प्यायचं आहे. दॅट्स इट. इतक्या सोप्या पद्धतीचे असे सगळे औषध आपण ठेवलेले आहेत. थायरॉइडसाठी थायरोरसन, थायरो गोल्ड आहे. जो विषय आपण मगाशी पाहिला होता की आपले थायरॉइड असताना आपण हा विषय का हाताळतोय तर सेम थिंग की हा केस पेपर आमच्या XYZ मी नाव नाही घेणार आहे पण हा मेल पेशंट होता. साधारणतः वय त्याचं 20 ते 22च्या दरम्यान होतं. 2017ला त्याला थायरॉइड डिटेक्ट झाला होता, हायपोथायरॉइड, आणि 2019ला तो आपल्याकडे अप्रोच झाला म्हणजे डिटेक्ट झाल्यानंतर 2 वर्षांनी. मीनवाईल त्याच्यामध्ये संधिवाताची सगळी लक्षणं दिसायला लागली. संधिवात म्हणू शकत नाही खरं तर, आपण त्याला आमवात म्हणूयात कारण अर्ली एजमध्ये होतो. त्यामुळे सांधे दुखणं, युरिक ऍसिड वाढणं वगैरे अशा बऱ्याचशा तक्रारी त्याच्यामध्ये होता. आर फॅक्टर वाढलेला होता आणि प्रचंड वेदना होत्या आणि त्याबरोबरीनं थायरॉइड सुद्धा होता. तर आपल्याला जसं सरांनी सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला थायरॉइड ट्रीट करावा लागतो, त्याबरोबरीनं मग आपल्याला सांध्यांवरती देखील काम करावं लागतं. आणि आज अशी कंडिशन आहे जवळपास 10 महिने झाले की त्या पेशंटना कोणतीही औषध नाहीये, ना आपलं औषध आयुर्वेदिक आहे, ना ॲलोपॅथी आहे आणि अगदी ठणठणीत मस्त आयुष्य जगतोय तो. डॉक्टर, एक कॉल आहे, आपण थोडक्यात घेऊया. शोभना आहेत नालासोपाऱ्यामधून. शोभना, तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हा बोला, सलग बोला, प्रश्न विचारा. डॉक्टर ऐकतायत, उत्तर देतील. बर. हा, सलग विचारा. बोला. शोभना बोला बोला. हॅलो. हा बोला. हा, माझं कसं म्हणजे मानेचं पण खूप दुखते. बर. आता मान हे झाल्यावर आणि एक मला डायबिटीस आणि हे प्रेशर पण आहे ना. बर. हा, तर माझे गुडघे जाम दुखतात कारण चालते, मी खूप चालते, तसं काही घरात बसून नसते. बर. माझं वय 74 आहे. 74. हा, तरी मी चालत असते जास्त. बर, ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट अशी. हॅलो. हा बोला. हा, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. आता डॉक्टर उत्तर देतील. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी की विनाकारण जास्त चालू नका, कारण पायाच्या गुडघ्यांच्या मध्ये जे कुर्चे असतात, जे मॅडमने सांगितलं, ते जर झिजलेले असतील तर जास्त त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे एका ठराविक लिमिटपर्यंतच त्यांना ताण द्या, त्याच्यापेक्षा जास्त ताण देऊ नका. न चोळता म्हणजे दाब न देता त्याच्यावरती तेल रेग्युलर लावत राहा. त्याच्यामध्ये संधिस्नेह किंवा सुषुम्ना तेल जर तुम्ही वापरलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. दुसरं म्हणजे विटॅमिन B12 आणि विटॅमिन D3 हे नक्की तपासून घ्या. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडघ्यांचा एखादा MRI करून घ्या. फक्त एक्सरेवरती सगळ्या गोष्टी कळत नाहीत आणि नंतर त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट सुरू करता येतात, ज्याच्यामध्ये धारा, जाणूबस्ती, पोटातून कॅल्शियम वाढवणारी औषधं, कुर्चे वाढवणारी औषधं, बस्ती, अशा सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करता येतात. विद्धकर्म करता येतं, अग्निकर्म करता येतं, त्याच्याबरोबर रक्तमोक्षण करता येतं. अशा खूप सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. फक्त आधी आपल्याला डायग्नोसिस व्यवस्थित करणं गरजेचं आहे. निश्चितच. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे डॉक्टर विक्रांत पाटील. आपण बघू शकतो की आता झटपटचा जमाना आहे. पेन झालं म्हणजे वेदना झाल्या की पेन किलर घ्यायच्या, वेदना जातात आणि त्याच्यानंतर म्हणजे पुढे होणार असतील तेव्हा सुद्धा पेन किलर घ्यायचं असं काही असतं. पण अशामध्ये मग आयुर्वेदिक उपचार या वेदनांवर का घ्यावे किंवा त्याचा कसा उपयोग होतो? मागच्या 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी तुझ्या बघण्यात आलं असेल कदाचित, बऱ्याच न्यूज चॅनलला ती बातमी होती. मेफ्टाल स्पास नावाची गोळी आहे आणि त्या गोळीचे साईड इफेक्ट किती आहेत हे पुढे आलेलं आहे. आपण त्या गोळीला आपण साधारणपणे तात्पुरतं बाजूला ठेवूया. पण ओव्हरऑल जर आपण विचार केलात तर पेन किलर म्हणजे काय असतं, तर पेन किलर म्हणजे एक ब्लॉकेज असतो. लाईटचं बटन इथे आहे आणि बल्ब इथे आहे, त्याच्यामध्ये आपण एक बॅरियर टाकला की इथून जाणारा करंट जो आहे तो इथपर्यंत पास नाही झाला पाहिजे, तर तो बल्ब चालू किंवा बंद होणार नाही. तर हा जो आहे हा हे आहे मेंदू आहे आणि हे जो आहे हा सांधा आहे. त्या सांध्यापासून मेंदूला जाणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्यामध्ये फक्त अडवल्या जातात, त्या नष्ट होत नाहीत. ऑपरेशन करताना माणसाला फाडलं जातं पण त्याला दुखत नाही, याचा अर्थ त्याला दुखापत झाली असं नाही. इन शॉर्ट,
तू झोपेत असताना तुझ्या घरात मोठी चोरी झाली, सगळं चोरून नेलं, तर तुला कळलं नाही याचा अर्थ चोरी झाली नाही असं नाहीये. अगदी त्याच पद्धतीनं शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की माणसाचा मेंदू हा त्या पद्धतीने काम करतो ज्या पद्धतीने त्याला करायला हवं. म्हणजे जर तुमच्या पायात काटा घुसला तर तुम्ही लगेच पाय उचलता, जर तुम्हाला ते कळलं नाही तर तुम्ही पाय उचलणार नाहीये. म्हणजे त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात किंवा त्याला रिव्हर्ट ॲक्शन म्हणतात. ही जी ॲक्शन आहे ती बॉडी घेत नाही आणि म्हणून त्या सांध्यांच्या ठिकाणी दुरुस्ती होत नाही. पहिलाच दुष्परिणाम. दुसरा परिणाम म्हणजे त्याचा लिव्हर आणि किडनीवरती होणारा परिणाम. तिसरा परिणाम म्हणजे तुमचं शरीर हे इररिस्पॉन्सिबल होऊन जातं. ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदर शिवाय ह्या गोष्टी पेनकिलर्सचे दुसरे परिणाम असे की त्याच्यामुळे ऑस्टोपोरोसिस होण्याची शक्यता असते. ॲसिडिटी वाढते. जिथे ॲसिड वाढते तिथे आणखीन कॅल्शियम कमी होत असतं. आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळं तुमचे सांधे अजून ठिसूळ व्हायला लागतात, अजून खराब व्हायला लागतात. त्यामुळं तुम्हाला वाटतं की तुमचं दुखणं कमी झालं आहे, पण ते त्या 8 तासांपुरतं किंवा 12 तासांपुरतं असतं. आणि त्यानंतर ते, आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तिथे दुरुस्ती कधीही होत नाही. देर इज डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट. पेन किलर जे आहे दॅट इज मॅनेजमेंट ओनली. निश्चितच. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की जर तुम्हाला प्रॉपर उपचार हवे असतील, पुन्हा ते दुखणं उद्भवू नये याच्यासाठी हे उपचार अतिशय महत्त्वाचे आयुर्वेदिकच केले पाहिजेत आणि TETC मध्ये केले पाहिजेत. निश्चितच. आणि त्याच्यासाठी कन्सल्टन्सीसाठी इथं नंबर दिलेले आहे. डॉक्टरांशी तुम्ही बोलू शकता, तुमच्या समस्या मांडू शकता. आपल्याकडे वेळ कमी होता, फोन येत होते, पण ते आपण घेऊ शकलेलो नाहीये. पण डॉक्टर सुषमा आणि डॉक्टर विक्रांत पाटील, तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच डॉक्टर मंत्रामध्ये वेळ झाली आहे ते थांबण्याची. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.